काय तुम्ही अशा लोकांच्या मदतीला धावून जाताय जे स्वतःच चुकीच्या मार्गावर आहेत? तुम्ही कोणाची तरी दया माया करताय, पण त्या दयेमुळे समाजाचं नुकसान होतंय का? एका सापाला कितीही दूध पाजलं तरी त्याच्या शरीरात जाऊन त्या दुधाचं विषच होणार. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आजपासून 400 वर्षापूर्वी आपल्याला असाच एका मोलाचा संदेश देऊन गेला आहे किंवा इशारा दिला आहे. आपण ज्याला माणुसकी समजतो ती कधी मूर्खपणा कशी ठरू शकते. चुकीच्या माणसाची संगत केल्यावर आपल्याला विनाकारण दुःखाचे वाटे का भोगावे लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम महाराजांच्या अशा एका अभंगाचा अर्थ उलगडणार आहोत, जो तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलंय तुमच्या आयुष्यातील मानसिक शांततेचं आणि यशाचं रहस्य. मित्रांनो, संतांचे विचार किंवा तुकाराम महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रभावी आहेत. जर तुम्हाला आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचा समतोल साधायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुम्हाला किंवा तुमच्याकडून मिस होणार नाहीत. सिंदळीचे सोयरे चोराच्या दया, तीही जाणातया संवत्सर्गी. फोकासाठी भोगे दुःखाचा वाटा, उभारणे काटा वाटेवरी. सर्प पोसून या दुधाचा नाश, केले थिता विष अमृताचे. तुका म्हणे त्यासी न करिता दंडन, पुढल्या खंडन नव्हे दोषा. तुकाराम महाराज पहिल्या ओवीत सांगतात, सिंदळीचे सोयरे चोराच्या दया, तीही जाना तया संवर्गी. इथे सिंदळ म्हणजे व्याभिचारी किंवा नीतिभ्रष्ट स्त्री आणि चोर म्हणजे समाजाचं नुकसान करणारा घटक. तुकाराम महाराज फार मोठी गोष्ट सांगताय. जर तुम्ही एखाद्या नीतिभ्रष्ट व्यक्तीचे नातेवाईक होऊन मिरवत असाल किंवा एखाद्या चोरावर दया दाखवत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच्या पापाचे वाटेकरी आहात. आजच्या भाषेत सांगायचं, जर तुमचा मित्र चुकीचं काम करत असेल आणि तुम्ही दोस्तीच्या नावाखाली किंवा मैत्रीच्या नावाखाली त्याला साथ देत असाल तर कायद्याच्या आणि निसर्गाच्या नजरेत तुम्ही तितकेच दोषी आहात. चुकीच्या माणसाला साथ देणं ही माणुसकी नसून तो गुन्हा आहे. तुमची संगत ठरवते की तुमचं भविष्य काय असेल. पुढच्या वेळी तुकाराम महाराज म्हणतात, फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा, उभारणे काटा वाटेवरी. माणूस स्वतःच्या पायावर धोंडा कसा मारून घेतो जेव्हा आपण वाईट लोकांच्या संपर्कात येतो, तेव्हा आपल्याला फुकटाचे त्रास सहन करावे लागतात. हे दुःख देवाने दिलेले नसतं, तर ते आपण स्वतः आपल्या वाटेत पेरलेले काटे असतात. समजा तुम्ही एखाद्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला मदत केली, पुढे जाऊन तेव्हा जी व्यक्ती पकडली जाते तेव्हा चौकशीच्या फेऱ्यात तुम्ही अडकता. हे काय आहे? हे आहे उभारणे काटा वाटेवर. आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या प्रगतीचा मार्ग रोखतो. सर्वात प्रभावी ओळ म्हणजे सर्प पोसून या दुधाचा नाश, केले तिथे विष अमृताचे. तुकाराम महाराज एक निसर्ग नियम सांगतात, सापाला दूध पाजलं तर त्याचा दुधाचा गुणधर्म बदलतो. दूध हे अमृत तुल्य आहे, पण सापाच्या पोटात गेल्यावर त्याचं विष होतं. काही माणसे स्वभावाने अच्छे सर्प असतात. त्यांना तुम्ही कितीही प्रेम द्या, पैसा द्या, मदत करा, ते त्यांच्या मूळ आणि स्वभावाप्रमाणे तुम्हाला दंश करणारच. अशा लोकांना मदत करणं म्हणजे अमृताचा म्हणजे तुमच्यातला चांगुलपणाचा नाश करणं आहे. तुमची शक्ती, तुमचा वेळ, तुमच्या साधन अशा ठिकाणी खर्च करू नये जेथे त्याचं रूपांतर विषात होईल. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज ठाम सांगतात, तुका म्हणे त्याशी न करिता दंडन, पुढल्या खंडन नव्हे दोषा. इथे तुकाराम महाराजांचा क्रांतिकारी विचार दिसतो. ते म्हणतात, जर अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा दंड दिली नाही तर ते समाजातल्या दोषांचं खंडन होणार नाही. गुन्हेगाराला दया दाखवणं म्हणजे पुढच्या पिढीला निमंत्रण देणं होय. जर एखाद्याने चूक केली असेल तर त्याला त्याची फळं भोगू द्या, जाऊ द्या, आपलाच माणूस आहे असं म्हणून सोडून दिलं तर तो माणूस कधी सुधारला नाही आणि समाजातही चुकीचा संदेश देईल. शिस्त आणि दंड हे समाज स्वास्थ्यासाठी अनिवार्य आहेत. हा अभंग फक्त आध्यात्मिक नाही, तो प्रोफेशनल इथिक्स आणि पर्सनल बाउंड्रीजबद्दल आहे. जर तुमचा एखादा सहकारी भ्रष्ट असेल तर त्याच्याशी जवळीक साधू नका. जो मित्र व्यसनाकडे किंवा चुकीच्या मार्गाकडे नेतोय त्याला वेळीच सोडा.
जर मुलाने चूक केली तर माया आडवी येऊ देऊ नये, त्याला शिस्त लावावी, अन्यथा उद्याचं भविष्य विषारी होईल. तुमचा चांगुलपणा हा दुर्बळता असता कामा नये. तुमचं अमृत म्हणजे तुमचं प्रेम आणि मदत हे योग्य पात्रातच निवड पडलं पाहिजे. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा हा विचार कसा वाटला? तुम्ही कधी अशा सर्प वृत्तीच्या माणसाला मदत करून स्वतःचं नुकसान करून घेताय? हे कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगावं. तुमच्या एका कॉमेंट्समुळे इतरांना शिकायला मिळू शकतं. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून तेही चुकीच्या संगतीपासून सावध होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा सखोल विश्लेषणासाठी आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय.